स्वाती जायचं हां एक मिनिट मी त्याशी बोलतो. हाय. हाय कशी आहेस? मी मस्त. झालंय का जेवण? नाही अजून तरी नाही झालंय. कुठे आहात आता तुम्ही मग? मी घरीच आहे. तू कुठे? बेस्ट आहे. मी पण ठाण्यातच आहे. ठाण्यात? हो. मी तुम्हाला लोकेशन पाठवते, तुम्ही लगेच तिकडे पोहोचा. चालेल. बरं ऐक ना, मी आणि स्वाती आम्ही दोघे आहोत. अरे मग तर बेस्ट आहे. तू आणि स्वाती दोघं पण या. मी लोकेशन पाठवते. चालेल चालेल आलो आलो चल. ओके ओके चल बाय बाय. बाय. झालं दोघे हां. जेवण झालं का? हॅलो हाय हाय. तुला पहिल्यांदाच भेटते मी. हॅलो हॅलो येस. सो चला. चलो जाएंगे. सो मस्त पावसाळा सुरू झालाय आणि अनायसे मी सुद्धा ठाण्याच्या जवळ होते आणि मी नेहमी जो प्रश्न विचारते तो मी विचारला. यंदा दत्तूला विचारला आणि बाय वन गेट वन फ्री ऑफर वगैरे सुरू आहे. तसं झालं माझ्यासाठी कारण की दत्तू सोबत स्वाती सुद्धा आलेली आहे. सो सपत्नीक दत्तू आलेला आहे. सो कसे आहात पहिला तर? आम्ही मस्त मजेत आहोत. सो स्वातीला विचारेन बिकॉज तुझ्याशी मी बोलत असते पण स्वातीशी मी पहिल्यांदाच बोलते है ना. सो कसं वाटतं म्हणजे सेटल झाली आहेस की नाही दत्तूवर? महिना वगैरे झाला असेल ना? एक महिना झाला. वा. 23 तारखेला. सो नवीन नवीन लग्न आहे. मस्त पहिला पावसाळा आहे. रोमॅन्स असा फुल इन द एअर आहे आणि त्यानिमित्त जेवण झालं काचा हा खास रोमॅन्टिक एपिसोड घेऊन आलोय तुमच्यासाठी. आम्ही आहोत मालवण तडकामध्ये. ठाण्यात तुम्ही पाहिलंच असेल. मस्त आहे सगळं एकदम छान असं. इथे आल्यानंतर असं भूक वगैरे लागली असेल तुम्हाला. सो आज आम्ही ठाण्याच्या मालवण तडकामधला मेन्यू एक्सप्लोअर करणार आहोत. हे दोघंही व्हेजिटेरियन्स आहेत. मी नॉन व्हेजिटेरियन आहे पण आज मी या दोघांसोबत व्हेज एक्सप्लोअर करणार आहे. सो व्हेजिटेरियन आधीपासूनच आहात? ती आहेच. अच्छा. मी झालाय? झालो. लग्नानंतर झालाय? हा पण नाही तसं नाही पण मी कमीच खातो. अच्छा ओके. पण मग ही तू त्याच्यात आणलेला चेंज आहे का की? नाही मी आधीपासूनच कमी. अच्छा कमी. त्यांच्या खातात कुटुंब मूडवर आहे. मी घरी तर खातच पण माझं मूडवर आहे. म्हणजे मी खायला लागलो की मी बसतोच प्रॉपर वा. आणि मग एकदा सगळं भरून काढतो कसं परत नाही मग खात. परत 3 महिन्यांनी असं अच्छा. पण मग बरं झालं ना तुला म्हणजे तू व्हेजिटेरियन होती तर असं सोड ना माझ्यासाठी वगैरे असं काही सांगावं नाही, लागलं असं काही झालेलं नाहीये. सो येस दत्तू आणि स्वातीचं नुकतंच लग्न झालंय. तुम्हाला तर माहितीच असेल. केळवण करता आलं नाही आम्हाला लग्नाआधी बिकॉज खूप गडबड होती. खूप घाई होती. तुमची सुद्धा खूप घाई होती. काय होती तारेवरची कसरत म्हणजे आय एम शुअर. म्हणजे आम्ही डायरेक्ट पाहिलं ते प्री वेडिंग शूट. त्याच्या आधीचा जो काय आहे तो आम्हाला लूप लागलेला नाहीये. सो धावपळ गडबड कसं झालं सगळं? फायनली सगळं छान झालं. खूप छान झालं. खूपच कट्टुकट होतं. होईल की नाही असंही वाटलं होतं पण छान झालं आणि मजा आली आणि आम्ही ते दिवसच फार एन्जॉय केलेत. खूप सुंदर मेमरी मिळाली आम्हाला. वा. स्वाती खुश आहेस म्हणजे जे काही गडबड होती पण झालं सगळं. आधी थोडंसं होतं की एवढी गडबड नको ना आता आरामात होऊ द्यात वगैरे पण नंतर मग ते आता दिवस आठवले की असं वाटतं सगळं छान झालं म्हणजे कोणाचं काही अडचण नाही काय नाही. राईट. हो सर. लग्न म्हटल्यावर ह्या सगळ्या गोष्टी येतातच. सो जेवण झालं काचा आजचा एपिसोड मालवण तडकामध्ये सुरू करणार आहोत आपण. काय इथला मेन्यू आहे काय आहे काय आहे म्हणजे काय खायचं आहे आज? काय मूड आहे खायचा? खरं तर हॉटेलचं नाव बघूनच नॉनव्हेज खावं असं वाटतं असं मला हॉटेल आहे खरं तर. पण आम्ही व्हेज खाणार आहोत. तेही सुंदरच असेल साहजिकच. एवढं कमाल इंटेरियर केलं इथे आणि बघून आता हॉटेल म्हटल्यावरती भूक लागते त्यामुळे तशी ती भूक लागलेली आहे. आता बघू इथे काय सुंदर मेनू येतात आणि सो येस. सो स्टार्टिंगला ना त्यांनी मला आल्यावर सांगितलं होतं की मॉकटेल्स नक्की ट्राय करा आमचे. सो त्यांचे मॉकटेल्स आपण सांगूया त्यांना बिकॉज त्यांचे मॉकटेल्स असे फार वेगळे वेगळे त्यांच्याकडे काय काय फ्लेवर्स आहेत आणि जसं हा म्हणाला तसं आल्यावर खरंच नॉनव्हेज खायची इच्छा होते. सो तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन आहात तर अजिबात मागे कतरू नका. इकडे कधीही येऊ शकता. ठाण्यात आहे
सी फूड स्पेशली इथली स्पेशालिटी असं मला कळलेलं आहे. सो आज आम्ही बघतो त्या व्यतिरिक्त इथे काय मिळतं. सो व्हेजिटेरियनसाठी हा खास एपिसोड असेल. सो येस, अदरवाईज तुमचं कसं असतं म्हणजे आता खाण्यापिण्याच्या सवयी एकमेकांची मॅच झाल्यात. कसं आहे, तुला कळायला लागलंय काय आवडतंय, काय मीठ एवढंच हवं, साखर एवढीच हवी, असं काय कळलंय का? फार तिखट त्यांना फार चालत नाही आणि सेम माझंही तसंच आहे, फार तिखट नाही. त्याच्यामुळे मी जे स्वयंपाक बनवते तो त्यांच्यासाठी एकदम ऍप्ट आहे. अच्छा, आवडतो. मी हो म्हणजे हे मी सांगायला हवं, पण तिने सांगितलेलं आहे. छान आहे. पण ते बायकोला हा ठीक आहे झालंय हा. नवरा जोपर्यंत कंप्लेंट करत नाही, किचकिच करत नाही ना, तोपर्यंत कळलं पाहिजे की नाही. पण आता महिनाच झालाय अगं, महिनाच झाला आहे अजून. आत्ताशी अभि तो बस सुरुवात आहे, दिल्ली अजून खूप दूर आहे. So, तुझं वर्जन काय आहे ह्या साईडचं? नाही छानच आहे खाण्याच्या बाबतीत तर. म्हणजे फार चॉईस नाही, मी फार काही खातच नाही. मला जेवणात भाकरी लागते, जी कंपल्सरी लागते, मला आवडते खायला. तुला येते भाकरी बनवता? मी शिकते आता. होय, म्हणजे मला अजून जमलेली नाहीये. माझं पण म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आणि मी नेहमी म्हणते नुकतंच लग्न झालंय पण भाकरी हा प्रकार मला तरी अजून आलेला नाही. मी जो म्हणजे लग्न झालंच 4-8 दिवसांनी घरी आलो, भाकरी खायला बसलो, तोडत होतो भाकरी. मी तिला दाखवली, स्वाती भाकरी छान झाली स्वाती तुझी, हे अशी दाखवली. ठीक आहे, पहिल्या भाकरीनंतर नंतरच्या भाकऱ्या खूप छान झाल्या. येस, ती शिकलीच जवळ छान. अरे संसार होय. म्हणत तर शिकलीच ती, 8 दिवसात शिकली. सुरू झालेलं आहे. आणि येस, सो आता अशी तुटते की अजूनही नाही, अशी अलगद तुटते, छान तुटते. ओके. सो आतापर्यंत आवडलेली कोणती गोष्ट आहे की ही स्वातीने किती वेळा दिली, स्वातीच्या हातची तर मी खाऊ शकतो असं कोणतं? वांग्याची भाजी ती बनवते, भरली वांगी बनवते. हे माहित होतं तुला? आवड नाही, पहिल्यांदा जेव्हा खाऊ घातली ना मी त्यांना चारली, तेव्हा त्यांना म्हणजे मला असं कळलं की त्यांना फार आवडतं. भरली वांगी ती छान बनवते. म्हणजे वांग्याचे प्रकारच ती खूप सुंदर बनवते. ओहो. आणि खिचडी म्हणजे मी नेहमीच बोलतो कारण की ती सुंदरच बनवते. वा. सो आता बघ, आधी आई असते आणि नंतर बायको येते. सो मग ह्याच्यामध्ये ना भरपूर वेळेला असं होतं की आईची ही डिश पण पाहिजे, बायकोची ही डिश पण पाहिजे. सो असं काही होतंय का डब्यात नेताना? असं वाटतं का की नाही आईने हे बनवावं, बायकोने हे बनवावं? हो. आई माझी कढी खूप छान बनवते. कढी, मला खीर आवडते, खीर छान बनवते, पोहे छान बनवते, ही पण पोहे छान बनवते. तर मला आईचे पोहे की स्वातीचे पोहे? आई दोघी पोहे छान बनवतात, पण ती पोह्यावरती ही जी शेव टाकते ना, तर पोहे आईने बनवावे आणि शेव हिने टाकावी. वा, म्हणजे हे जे काय नवऱ्यांना जमतं ना स्वाती, बघा हे सगळं आता जमायला लागलंय. म्हणजे दोघींना खुश करायचंय. नाही, पण ऑनेस्टली माझ्या सासूसारखं जेवण मला नाही करतायत. आता खूप छान बनवतात आणि त्यांच्या हाताला एक वेगळीच चव आहे. म्हणजे त्यांनी बनवल्यानंतर मग मला असं होतं की मला का नाही जमत. बरं, सेम Exactly. सेम तडका सेम टाकतो आम्ही, पण त्यांच्यासारखं नाही. असं पण खरंच म्हणजे हे जे सगळं ऐकून ना आता माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. मला माहित नाही तुम्हाला म्हणजे काय झालेलं आहे, बिकॉज जेवणाची वेळ झाली आहे. सो मला तुला दिसतंय तिकडनं काहीतरी येत आहे, कारण की मला आता आम्ही म्हणालो ना की भूक लागली आहे. आम्ही असं त्यांना असं सांगितलं की आणा बाबा एकदाचं काहीतरी आलेलं आहे. सो दत्तूने ना त्याला पूस लावली आहे आणि त्यांनी त्याला असं सांगितलं की ते त्याला पाहिजे. सो त्यांनी ते मागून घेतलंय. वाव, हे तुझ्या त्या स्किट सारखं दिसतंय. ग्रीन हा, ते हिरवी स्किट क्रोमावाली स्किट होती ना माझा सुगंध घेतोस का? तू पाहिली आहे ती स्किट? अरे वा, हिची फेवरेट आहे. हिरोईन चेहरा लावणार असतात आणि ही बॉडी तकरीनाची खरी बॉडी खरं तर ही आहे. तुम्ही बघू शका, मी आहे तकरीना. सो येस, एक्साइटिंग दिसतंय. ह्याची नावं ऍक्च्युली मला जाणून घ्यायला खूप आवडतील, आपण त्यांना विचारूया. सो हे आहेत ज्यांनी हे सगळं असं कलरफुल रंगबिरंगी रंग भरलेत आजच्या शो मध्ये आमच्या. सो काय नाव आहे त्याची तुम्हीच सांगा. मिर्च मार्गरेट है. मिर्च मार्गरिटा. मिक्स मार्गरिटा. कीवी है नीचे. हाँ,
कप में ऑरेंज जूस है, ऑरेंज ओके मालवनी स्पेशल है, तो स्पाइसी कॉकटेल है, ओके वो वाइन है उसमें, स्पायसी आहे ओके ब्लू वाटर है, ओके ब्लू वॉटर. इसमें स्ट्रॉबेरी प्लानेट है. हा जे तू असं मागून घेतलंस ना इधर लाव ते स्ट्रॉबेरी आहे स्ट्रॉबेरी आहे. हा है लाल वरूनच मला हा तसं वाटलं. येस थँक्यू सो मच थँक्यू सर तू जे काय मागून घेतलंय स्वतःकडे strawberry. ओके Yes. पण समजा आता ते स्वातीला प्यायचं असेल मग हो ती आता हळूच बोलली होती मला ते लालवाला हे झालं होतं हे झालं होतं ते मग माझ्याकडे ठीक आहे म्हणजे टेस्ट करूया तुला बघा म्हणजे हे नाही ते हे मी सॉरी हे मी का मागवलं माहितीये काय ते म्हणते बीच वरती हे असं असतं हा ते असं हा छान हा लावलं हा असतं. असा तो फील असा ते फील कधीतरी वगैरे आता हवा. घेऊन बघायचं होतं हा, तर हा. त्यासाठी ते आज आलंय माझ्याकडे. अरे यार मी आज आता बीचवर नाहीये हॉटेलमध्ये हा. पण तो फील मी घेऊ शकतो. ठीक आहे चांगलं आहे म्हणजे खरंच वा माझं पण चांगलं आहे स्ट्रॉबेरीच आहे त्याच्यात सगळं. मला त्यांचं प्यायचं पण माझं चांगलं आहे ते किती सुंदर ती मिक्स होत नाही ते हा ते पुन्हा वर त्याला वेळ लागेल मिक्स व्हायला वाव. स्वाती झालीये का मिक्स घरी हो खूप 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 जास्त माझ्यापेक्षा जास्त माझ्या मला- तिच्याशीच फोनवर बोलत असते सारखी. हो पण मला असं कळलं होतं की लग्नाच्या आधी वेगळं पिक्चर होतं आणि कट्टू वेगळं झालेलं आहे गट्टू म्हणजे आईला कन्व्हिन्स करायला 4 महिने गेले मला. बापरे आणि नंतर मला माझ्या मागे मला असं कळालं की ह्या तुम्ही फोनवर बोलत असतात आणि गप्पा मारत असतात. मी एकदा पकडले तिला म्हटलं विचारलं कोणाशी बोलतो तू फोनवर आणि एवढे हसतं काय म्हटलं आई आहे बरोबर तुझी आई नाही तुमची आई हो हे असं झालं म्हणजे एवढं कम्प्लीट ना की आई असं करशील काय चिटिंग केली आणि म्हणजे प्रॉपर पण मग तू तिकडे लावायचंस ना सेम तू तिच्या बाबांना लगेच फोन लावायचा आणि तू तिथे बोलत झालंय का ती पण चांडी मांडी लगेच वा 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 मला करते आता माझी आई सपोज मला फोन करते पण म्हणते हा मग जावई कुठे त्यांना दे ना हे दोघं गप्पा करत बसतो हा, मी आणि बोलत मग बसतो. मी माय एकटी पडते आणि हे मायलेग्रामचं चालू असतं वा, आई हो. बोला. गप्पा करतात म्हणजे आई एवढ्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करते की तेवढ्या त्या नोटवर तिने कधी माझ्याशी पण डिस्कस नाही केल्या. मग वाईट वाटतं यार असं कसं असं कसं सो येस रोमॅन्स इन द एअर आहे जसं मी म्हणाले कारण की पहिला पावसाळा असेल तुमचा आणि छान असा वगैरे पण त्यातच थोडा दुरावा येणार आहे कारण काय तुमची US टूर पण सुरू होतीये आणि लग्नानंतर आता इतके दिवस लांब जाणार सो स्वाती काय फिलिंग आहे माझे सध्या मिक्स फिलिंग आहे पण आम्ही या नोटवरच होतो की कामाला आधी प्रायोरिटी द्यायची सो त्यांचं काम महत्वाचं आहे सो आय एम हॅपी विथ इट ठीक आहे तुम्ही जा पण मग काय प्रॉब्लेम नाही. तो गेल्यावर स्किट्स असतील ना त्याचे स्किट्स बघून तेवढं नाही ऍक्च्युली त्या बाबतीत त्यांनी मला खूप डाऊन टू अर्थ ठेवलेलं आहे की नाही जास्त हे नाही करायचं त्याच्यामुळे हा म्हणजे मी त्यांचा रिस्पेक्ट त्यांना देते आणि हा एक कुठेतरी प्राऊड फिलिंग असतं की हा माझा नवरा आहे असं. पण नाही त्या बाबतीत त्यांनी मला असं हेच केलं तिची तशी ती एक एक्साइटमेंट होती की आमचं जेव्हा ठरलं चलो शादी करेंगे असं जेव्हा मी ठरलं अर्धा तास नाचत येस असते. जेवण आलेलं आहे बोलायचं का नाही बोलूया बोलणार तर आहोतच पण जेवण आलंय जेवण झालं का करतोय तर जेवण तर जेवायलाच पाहिजे सो येस मग तू जसं म्हणाला की तू जसा बाहेर फार तुला आवडत नाही किंवा नाही पण शूट्स निमित्त अनेकदा हां बाहेर जाणं होतं फिरणं होतं खाणं होतं होय होय पण आता मग काय मग डब्बे वगैरे बायको देते का अशी भरून फार नाही अजून तर बघ शूट सुरू झालं नाहीये त्यामुळे त्याचं काय रुटीन लागलं नाहीये पण आमचा तुला एक प्लॅन सांगतो आता डब्याचं म्हणायचं म्हणून सांगतो तुला की आता तिचं फील्ड वेगळं आहे माझं फील्ड वेगळं आहे आम्ही असं वर्कआउट केलंय की ती काही कामानिमित्त तिच्या 15 दिवस तिथे असेल अच्छा मग आम्ही 8 दिवसांसाठीच एक वेळ स्वतःसाठी ठेवणार त्या दरम्यान मग ती इथे येईल मग त्या दरम्यान आम्ही एक सोबत असू पुन्हा आम्ही आमच्या कामाला जाऊ ओके. असं एक थोडं वर्कआउट करायचं आमचं प्लॅनिंग चाललंय ओके मुंबई नागपूर मुंबई अच्छा अशी होईल. पुणे अच्छा नागपूर नागपूर. ओके ओके सो हे पण तू कधी ठरवलं होतं मनात की नाही बॉस आता जिद्द ती जी आहे ती बांधली आहे कंबर कसली आहे की करणार तर ह्याच्याशीच करणार तो कुठला मोमेंट होता तुझ्यासाठी आम्ही इव्हेंच्युअली जेव्हा बोलायला लागलो तेव्हा ना त्यांनी मला त्यांचं स्ट्रगल सांगितलेलं सगळं आणि मग हास्यत्र त्यांचं स्किट पाहिलं मग हळूहळू आम्ही असं बोलत गेलो तर ही इज परफेक्ट फॅमिली मॅन म्हणजे असं खूप आकाशात उडणारा असा मला आता हे मिळालंय आता मी हां तू कोण असे अशातलं अजिबात नाही ही इज व्हेरी डाऊन टू अर्थ
आणि मग त्यावेळेस असं थोडं थोडं वाटायला लागलेलं आणि त्याचं खरं कळलंच नाही की कधी तो मला आवडायला लागला. पण हां, मला नवरा हवा तर असा, एक मुलीचं स्वप्न असतं ना, नवरा हवा तर असा हवा, तर मग त्याच्याशिवाय दुसरा बेटर ऑप्शन नाहीच मिळू शकत असं. त्याच्यामुळे आमची ना एक वेवलाईन जुळते की आमच्या बऱ्याच गोष्टी एकमेकांना पडतात, काही गोष्टी आम्हाला न बोलता कळतात आणि ह्या गोष्टी आम्हाला जास्त प्रोत्साहित करतात त्या गोष्टीसाठी. राईट. म्हणजे मलाही, इव्हन मलाही आमच्या दोघांचं तेच होतं की आम्ही नकळत एकमेकांना सेम पेजवर असतो, नकळत एकमेकांना एक सेम गोष्ट बोलतो. झालेलं की हा आपल्याला एवढा समजून घेऊ शकतो, तर हा आयुष्यातही आपला छान तसं सांभाळून घेईल, समजून घेईल. तर ती मोमेंट होती, ती तुझी. तू कधी विचार केलास, बिकॉज आय नो तुझ्या साईडचा स्ट्रगल खूप मोठा होता तुझ्या फॅमिलीला एक्सेप्ट करणं, बिकॉज आधी तुझा नकार मग होकार मग हे सगळं, तो कसं होतं? खरं तर खूप वर्ष तिला, म्हणजे 1.5 वर्ष तिला थांबावं लागलं आणि तिने वाट पाहिली 1.5 वर्ष की मी वसूल करू शकते आता ते 1.5 वर्ष तू. अरे आयुष्यभर वसूलच करणार आहे ती. 1.5 वर्ष कमी आहेत. पण म्हणजे माहीत ना, मला मुलींच्या गोष्टी माहीत नाहीत, पण ती ज्या पद्धतीने माझ्यासाठी थांबली ना, आणि तेवढंच सातत्याने थांबली की असं नाही की नंतर ती थोडीशी जाऊ दे हा सांगेल, एवढ्या वेळ बोलतोय मी का थांबू, किंवा एक इंटरेस्ट कमी होतो ना, तो कमी नाही झाला तिच्या. म्हणजे जशी ती तेव्हा होती तशीच ती आजही आहे. ते सातत्य तिच्या वागण्यातलं अजूनही आहे आणि ते कुठे कमी होत नाही. हे मला जे दिसू लागलं ना प्रत्येक पावलाला, प्रत्येक क्षणी मला ते दिसत होतं. त्यामुळेच कुठेतरी मी ठरवलं की नाही, आणि आमच्या खूप वेवलाईन जुळत आहेत, खूप गोष्टी जुळत आहेत, आणि मला माझं महत्त्वाचं म्हणजे माझं काम जे आहे त्याला अनुसरून एखादी व्यक्ती आहे का ती सांभाळून घेईल का मला त्या पद्धतीने. तर तिला जवळजवळ माझा ओव्हरऑल स्ट्रगल माहीत होता, सगळ्या गोष्टी माहीत होत्या, आणि आमचं एक रुटीन तयार झालंच होतं. आणि तिथं तेवढी समजूतदार पण ती त्या बाबतीत होती आणि आहे अजूनही. त्यामुळे त्या गोष्टी मला कुठेतरी खुणावत होत्या की नाही, यही चाहिए आपण. वाह, मिल गया आहे. सो येस, लग्नात पहिल्यांदा घास भरवल्यावरती उखाणे घेतले असतातच, पण आत्ता इकडे पहिला घास घेत आहेत तर उखाणा तर झालाच पाहिजे. कारण काय, मिस्टर अँड मिसेस मोरे पहिल्यांदा असे छान मला भेटलेले आहेत, सो उखाण्याशिवाय मी जाऊ देणार नाही आहेत. सो होऊन जाऊ देत. मेन कोर्स आला आहे आणि आय नो की तुम्ही उखाण्याची वाट बघताय, कारण की मी ह्यांना खूप वेळ दिला आहे, पण मेन कोर्स आला आहे तर जेवणाला तर थांबू नाही शकत. सो आपण चालू करूया आणि उखाणी घेऊया. सो वडे जसे आपण म्हणतो ते तर असलेच पाहिजेत, आणि घावणेसुद्धा दिलेले आहेत त्यांनी आम्हाला. सो घावण्यांनी म्हणजे असं चेरी ऑन द केकचं काम केलेलं आहे, आणि हे मालवणी तडका म्हणून त्यांची व्हेजमधली स्पेशालिटी आहे. सो मिक्स व्हेजिटेबल्स आहेत आणि छान लाल रंग आलेला आहे. सो प्लीज स्टार्ट करा आणि सांगा कसं आहे ते, मी पण बघते कसं आहे ते. सो नवीन घरात गेल्यावरती बऱ्याच गोष्टी असतात. आपण लग्न घेऊन येतो, त्यात तू एकुलती एक आहेस असं मला कळलेलं आहे, म्हणजे अशी राजकन्यावाला फील घेऊन जे काय इथे आलेलं आहे. सो काय चेंजेस होते, काय बदल होते, आणि त्यात दत्तूची कशी साथ मिळाली, बिकॉज आपण त्या एका माणसाच्या जीवावरती सगळं सोडून इथे येत असतो, आणि मग ते किती इम्पॉर्टंट असतं, कसं होतं ते सगळं? माझ्यासाठी ते फार एक वेगळीच भावना होती. ॲक्च्युली असं झालेलं की मला आता घरी सगळे हॉस्पिटल आणि मेडिकल आहेत, त्याच्यामुळे ना, पण इथे असं फार मला त्यांनी कधी कमतरता नाही भासली कुठल्या गोष्टींची. मे बी ते स्वतः काहीतरी स्वतः कॉम्प्रोमाइज करून, पण ही ऑलवेज ट्राईज टू कीप मी हॅपी. म्हणजे कसंही असो तिला खुश ठेवायचंय. तुला बहिणी आहेत ना, म्हणजे त्यामुळे सुद्धा हे आपसूक आलेलं आहे. कारण काय, मला माहिती आहे की बहीण असेल तर ते आपसूक त्या गोष्टी म्हणजे कळतात की अरे मुलींच्या गोष्टींबद्दल. माझा 3 नंबर लागतो माझा, म्हणजे 3रा आहे घरामध्ये, आणि माझं वातावरणच ते होतं की घरी आमच्या बायका सगळ्या 4 जण बायका, आई पकडून 4 जणी, बाबा आणि मी. त्यामुळे माझं वातावरणच त्यांच्यातलं होतं पूर्ण. त्यामुळे त्यांच्या सगळ्या गोष्टी कळायच्या, सुख दुःख सगळ्या गोष्टी कळायच्या. त्यामुळे त्या बाबतीत थोडासा हळवा आहे मी,
हा हो. आणि मला ऍक्च्युली त्या गोष्टीचा फार फायदा झाला की मला असं कुठली गोष्ट नाही असं एक्सप्लेन नाही करायचं काम पडलं की नाही हे असं नाही हे असं असतं मुलींसाठी हे असं नाही हे असं ऍडजस्ट व्हायला असा वेळ लागतो तसं कधी त्यांना एक्सप्लेन करायची गरजच नाही पडली ते मला असं झालं की नाही यार मी एक घर सोडलं आणि मी दुसऱ्या घरी आले असं सासूरवासाला कधीच जाणवलं. सो जेवण झालं का आपण नेहमी प्रश्न विचारतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी जातो. सो तुमचा सुद्धा तुमच्या रिलेशनमध्ये जेवण झालं का हा प्रश्न विचारला गेला होता असं मला कळलेलं होय, आहे होय, तुमच्या चॅट्समध्ये वगैरे. हो. सो तो किती महत्वाचा होता तेव्हा? तो म्हणजे त्याच्यातून आम्हाला एक गोष्ट कळाली की ज्याने आमची बॉन्डिंग कळली, आमचं प्रेम कळलं आणि आमची वेव्ह लाईन कळाली की म्हणजे आम्हाला बोलायची गरज नाही लागत. तरी आपण बोलत असतोच पण जेवलंच का ह्याच प्रश्नावरती आम्ही एकमेकांना म्हणजे एकाच वेळेला कनेक्ट झालो. आणि असे खूप खूप अनुभव आहेत असे आमचे बरेच एक्सपिरियन्स आहेत असे त्या बाबतीतले की आम्हाला फारसं बोलायची गरजच नाही पडत आणि आम्ही कळतं की एकमेकांच्या मनात काय आहे किंवा जे बोललो जातो तेच तिला म्हणायचं असतं असं एक कनेक्ट होऊन जातो. त्यामुळे जेवलंच का हा जो प्रश्न विचारलास ना की आम्हाला मग त्याच गोष्टीची आठवण येते. सो शो खास आहे आज मी म्हणालेच होते. सो आता खूप वेळ दिलाय आता उखाणे झालेच पाहिजे सगळे खूप वेळ थांबलेले आहेत. हो येस येस. राधा म्हणते कृष्णाला हास राधा म्हणते कृष्णाला हास दत्तात्रय रावांना भरवते मी प्रेमाचा घास. आहा हा. सो इतका आहे दत्तू 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 आपल्या सगळ्यांसाठी दत्तू आहे. सो दत्तात्रय आहेत ह्यांचे आणि या निमित्ताने त्याचं पूर्ण नाव बाबा घेतलं गेलं म्हणजे फार कमी वेळा ऐकायला पडत असेल है ना म्हणजे हा. येस आता तुझं. माझ्याशी लग्न करायला स्वाती झाली राजी, केलं मी लग्न स्वाती झाली माझी. हा क्या बात आहे. सो येस हे जे काय आहे ते असं छान छान मस्त मस्त सुरू राहू देत कारण की आत्ता कुठेतरी हे सगळं सुरू झालं आहे आणि अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तुमची 25वी 30वी वेडिंग ॲनिव्हर्सरी वगैरे असेल तेव्हा सुद्धा असे छान उखाणे घ्या मस्त मस्त राहा. कसं वाटलं जेवण आतापर्यंतचं जे आलं ते कसं होतं? सुंदर म्हणजे अपेक्षित मालवणी तडका हे नाव आहे त्यामुळे अपेक्षित होतं की नॉनव्हेज खूप भारी असेल, व्हेज पण कमाल. येस तू परत येणार आहात तिकडे? होय होय जवळच आहे. याचा मसाला छान आहे ना म्हणजे असं त्यांनी त्या भाताला अशी फुल मस्त टेस्ट येते. गरम मसाल्याचा पण तो एक फ्लेवर आहे छानसा. सो येस सगळं फ्रेश व्हेज बिर्याणी नसते असं अनेकदा म्हटलं जातं की व्हेज पुलाव असतो आणि असते तर ती चिकन बिर्याणी किंवा नॉनव्हेज बिर्याणी पण ही त्याला थोडीच तोड आहे कारण काय मी हे म्हणू शकते मी दोन्ही खाते म्हणून की ह्याच्यात पण छान सगळे फ्लेवर्स आहेत. मस्त छान पावसात छान गप्पा रोमॅन्स उखाणे त्यांचं सध्या सुखाचा संसार कसा सुरू आहे हे सगळं आपण ऐकलेलं आहे आणि अगदी शेवटाकडे आलं आणि आय एम शुअर तुम्ही कशासाठी थांबलाय. होणार आहे. जेवण झालं का असं आमच्या शोचं नाव आहे. त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला तो प्रश्न विचारला. आता वेळ आली आहे तुम्ही तो प्रश्न विचारायचे. आता तो कसा ते मी सांगते. ओके सो तू तुझ्या फोनवरनं कोणीही दोघांना फोन करायचा आहे तुझ्या फ्रेंड्सना कोणालाही करू शकतोस. ओके तू एकाला कोणाला तरी फोन करायचा आहे. फोन उचलायचा डायल करायचा स्पीकरवर लावायचा आणि काहीही म्हणायचं नाही हाय हॅलो कसं आहे काय काही नाही. जेवण झालं का एवढं फक्त म्हणायचं. रिॲक्शन काय आहे ते ऐकायचं आणि फोन कट करायचा. ओके करूया सुरुवात. सो एक तू कर मग ही करेल आणि मग तू कर. कोणाला करतोस ते आम्हाला आधी सांग. मी विराज जगतापला करतो. अरे देवा वा. म्हणजे आय एम शुअर की त्याचं काहीतरी भन्नाट रिॲक्शन येणार आहे आणि नोईंग विराज म्हणजे जो काय मला तो माहिती आहे सो त्याच्याकडनं मी काहीतरी अपेक्षा करू शकते. सो येस स्पीकरवर लावायचं. विराज होय काही होऊ शकतं मी जबाबदार नाही. तुझा फोन उचलत नाहीये तो म्हणजे. हा तू जेवण झालं का? नाही बोल ना. ठीक आहे म्हणजे नोईंग विराज जे रिॲक्शन होतं ते आलेलं नाही. तुला काय अपेक्षा होती काय बोल?
काय नॉर्मल साधी भाषा नाही येणार. हा म्हणजे एका गोड गोड शब्द येतात. शिवी आली असती असं मलाही वाटलं असतं आणि मला असं डोक्यात होतं ऑलरेडी की बीप वगैरे टाकावं लागेल, पण फारच साधा म्हणजे वरण भात फोन झाला हा हो, खरं वरण तर. भात, बरोबर आहे. खरंच एकदमच. तर आता तुझी कोणाला करतेस फोन? हा कोण आहे ज्योती? तुझी फ्रेंड आहे? ननंद आहे. अच्छा नणंद. छोटी ओके बहीण. सो दत्तूची बहिणीला म्हणजे फोन लावलेला आहे. येस. हॅलो. जेवण झालं का? हा. जेवण झालं का? हो झालं, आता भांडी घासते. सो येस जेवण जेवण झालं, भांडी घासते घासते. असं सुद्धा रिॲक्शन आलेलं आहे. सो दत्तूची घालमेल होती की बहीण आता काय बोलेल वगैरे असं काय सुरू होतं नाही का? नाही करेक्ट होतं हे तर विशेष आहे तुम्हाला. म्हणजे अपेक्षित होतं की जेवण झालंय, भांडी कपडे घासते. धुतले, भांडी घासली, बाळाला घेऊन बसले, हीच वाक्य अपेक्षित होती. दुसरा फोन. आता दुसरा कोणाला लावू हा मोठा प्रश्न आहे खरं तर. हा आता हा वरण भात नसायला पाहिजे. हा हा म्हणजे विराजकडनं अपेक्षा नव्हती मला, पण झालं. कोण? बघूया. महादेव म्हणून मित्र आहे माझा एक, त्याला लावतो. बोलणार रे. जेवण झालं का? नाही अजून. कुठे आहे? मी आधी जरा खाली होतो. बोल ना. अच्छा अच्छा बरं काय नाही काय नाही ठीक आहे ठीक आहे चल नाही. काय So, नाही अशा रीतीने दत्तूचे दोन्हीही फोन साधी- वेस्ट झालेले आहेत. म्हणजे त्यातल्या त्यात स्वातीच्या फोनने भांडी हा, जरा भांडी घासायला घासेपर्यंत म्हणजे- तरी प्रकरण आलं होतं. सो येस हे आपलं जे सेगमेंट असतं ते झालेलं आहे. जेवण झालं का हे प्रश्न विचारले, आम्ही विचारले, त्यांनी विचारले आणि अगदी शेवटाकडे आलोय. सो कसं होतं हे सगळं म्हणजे असं वेळ काढून एकमेकांबरोबर छान बाहेर जाणं असं फार आता धगाधगीच्या ह्याच्यात जमत नाही. सो हे एक थोडंसं निवांत असतं. होय 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 फारच म्हणजे हे आता इथे चालू ना आम्ही तर तुला सांगतो आमची आता लग्नापासून एक महिनाभर आमची म्हणजे अगदीच म्हणजे फिरायलाही गेलो पण ती एक थोडीशी धावपळ सगळीकडे होतीच. आज हे बसून इथे जी आपली चर्चा झाली किंवा गप्पा झाल्यात ना ते खूप म्हणजे रिलॅक्स केले आम्हाला त्या गोष्टीने खरंच फ्रँकली येस. की खूप रिलॅक्स झालो. तिसऱ्या व्यक्तीशी आम्ही बोलतोय त्यामुळे आम्ही व्यक्तही तेवढेच झालोय, जेवणही छान तेवढंच झालेलं आहे आणि अशा छान गप्पा झालेल्या आहेत, मजा आली. स्वाती तुझ्यासाठी हे कसं बिकॉज इंटरव्ह्यूज वगैरेची त्याला सवय आहे. तू आता त्याच्यातून थोडीशी यायला लागली आहेस. सो झाली आहेस आता त्या कल्चरमध्ये सेट. नाही अजून नाही, पण मजा येते. पण मजा येते. हा येस. सो हळूहळू हळूहळू वर्षभराने भेटू तेव्हा आपण हा प्रश्न मी परत तिला विचारेन आणि कसं झालंयस का. सो येस ठाण्याच्या मालवण तडकामध्ये आज आपला जेवण झालं काचा भाग होता. दत्तू आणि स्वाती, दत्तात्रय मोरे आणि स्वाती मोरे यांच्याशी आपण बोललो आणि छान गप्पा झाल्या, त्यांचे उखाणे झाले. मस्त छान असेच एन्जॉय करत जगा, छान एकमेकांच्या सोबतीने जगा. आता कुठेतरी सुरू झालंय हे सगळं आणि आय एम शुअर त्यातला गोडवा हळूहळू वाढत जाणार आहे. सो आज एकमेकांना या निमित्त लग्नाचा 1 महिना पूर्ण झालाय. या सगळ्या 1 महिन्यात एकमेकांना काहीतरी सांगायचं राहून गेलं असेल, काही असेल जे अगदी सहज बोलायचं असेल तर हे निमित्त आहे, बोलून टाका. महिना आता आपण लांब असताना थोडंसं वेगळं असतं आणि एकत्र घरी राहून तो प्रवास जो असतो की सगळं सोबत असतो ना ह्याच्यात आणि त्याच्यात फार फरक आहे. राईट. त्यामुळे सवयींमध्ये जर माझ्याकडून काही चूक होत असेल तर आय एम सो सॉरी. मी पण फार अशा अपेक्षा म्हणजे जेवढ्या तुमच्या अपेक्षा होत्या तर त्यासाठी पण खरी उतरत नसेल तर आय एम सॉरी अँड आय लव्ह यू सो मच. येस. सो डोळे भरून आले माझे आणि मन भरलं आज. खरं तर पोट तर भरलेलंच आहे कारण की पोट भरायलाच पाहिजे. जेवण झालं का करतोय आपण. सो येस स्वाती, दत्तू थँक्यू पुन्हा एकदा. अहो म्हणते का तू त्याला अजून तरी म्हणते हो हो पुढे. ऍक्च्युली आता सुरुवात केली अहो अच्छा अच्छा आधी अरे तुरे होतं का. अच्छा ठीक आहे. हे पण बघूया वर्षभराने अहो आहे की अरे तुरे वरती थोडं ते नातं होत आहे. सो येस थँक्यू सो मच. आय एम शुअर तुम्हालाही मजा आली असेल. कसं वाटलं जेवण वगैरे हा सगळा एक्सपिरियन्स. खूप भारी आणि म्हटल्याप्रमाणेच की आम्हाला अजून एक हॉटेल मिळालेलं आहे जिथे आम्ही येऊ शकतो आणि खूप जवळ आहे माझ्यापासून. त्यामुळे हिला थोडंसं बाहेर खायची सवय आहे, आवडतं. तिच्या सोबतीने मलाही आवडतं आता. त्यामुळे आम्ही इथे नक्की येऊ. तुम्ही सगळ्यांनी इथे नक्की या. खूप वेगवेगळ्या डिशेस आहेत तर एकदा याचा अनुभव नक्कीच घ्या.
नक्कीच. येस. सो पुन्हा एकदा थँक्यू दत्तू, थँक्यू स्वाती. पुन्हा भेटू, छान गप्पा मारू, असंच छान छान राहा, गोड गोड राहा आणि तुमचे असे नवनवीन फोटोज आम्हाला बघायला मिळू देत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.